सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आपल्या 2 मुलांसह संपविली जीवनयात्रा। माहेरून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे घडली असून, विवाहितेने 2 मुलांसमवेत शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपविल्याने दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी अश्विनी पुरकर राहणार धोंडगव्हाणवाडी तालुका चांदवड यांचा विवाह अर्जुन सुदाम मुळाणे राहणार खतवड तालुका दिंडोरी यांचे बरोबर 16 मे 2012 रोजी झाला। उभयंताच्या लग्नानंतर 3 वर्षे सासरच्यांनी अश्विनीला व्यवस्थित नांदविले। नंतर माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सासरच्यांनी दबावतंत्राचा वापर केला। याबाबत तिने माहेरच्यांनाही माहिती दिली, मात्र त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले, मात्र मुलीला त्रास देऊ नका असे सांगितले। सन 2018 मध्ये अश्विनीला सासू नवरा दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली। याबाबत अश्विनीने माहेरच्यांनाही माहिती दिली। नाईलाजाने अश्विनीच्या वडिलांनी 5 लाख रुपये रोख अश्विनीच्या सासरच्यांना दिले। काही दिवस सारे काही ठीक चालले, पुन्हा अश्विनीला त्रास देऊन 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव सुरू झाला। अखेर पुन्हा अश्विनीच्या वडिलांनी 3 लाख रुपयाची तजवीज केली व सासरच्यांनाही रक्कम दिली। यावरून 5 लाख रुपये मागितले, 3च लाख दिले असे बोलून कुरापत काढून वाद घातला। त्यानंतर अश्विनी व तिचे पती यांना वाद नको म्हणून पिंपळगाव बसवंत येथे 3 महिने वेगळे ठेवले, मात्र अश्विनीचे मन वळवून पुन्हा खतवडला आणले व पुन्हा त्रास देऊन पैशाची मागणी केली। हा प्रकार वेळोवेळी सुरूच राहिल्याने अश्विनी हतबल व अस्वस्थ झाली। अखेर तिने आपल्या 2 मुलांसमवेत जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला। 26 तारखेला अश्विनी यांनी मुलगा सिद्धेश वय 9, विराज वय 6 अशा दोघांसमवेत राहते घराच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपविली। अश्विनी यांचे वडील चंद्रकांत नारायण पुरकर यांचे फिर्यादीनंतर अर्जुन सुदाम मुळाणे नवरा, हिराबाई सुदाम मुळाणे सासू, प्रमोद सुदाम मुळाणे दीर या तिघांविरोधात पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे। तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास लवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव वडजे, प्रदीप शिंदे, पोलीस नाईक कडाळे, पानसरे अधिक तपास करीत आहे। आवाज जनतेचा न्यूज, मुख्य संपादक अनिश शेख, मनमाड।